तर चला आता आपण बनवूया टमॅटो राईस. तर बघा मी पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यात 10-12 पाकळ्या लसूण सोलून टाकलं आणि मी आता मोठे एक मीडियम 2 मीडियम आणि मोठ्या साईजचे 3 टमॅटो टाकले. 15-16 लाल मिरच्या टाकल्या आणि ते पाणी आपण उकळून घेतलं, सगळं टमॅटो वगैरे शिजवून घेतलं. नंतर मी कढईत तेल गरम करायला घेतलं आणि त्याच्यात मी घातलेलं आहे 2 इलायची, 4 लवंगा, 1 तेजपत्ता, दालचिनी आणि स्टार फूल घालून मी हे गरम केलं आणि नंतर मी 10-15 पाकळ्या कढीपत्ता घातला. नंतर 10-15 काजू घातले आणि 2 मीडियम साईजचे कांदे चिरून उभे चिरून घेतले आणि नंतर आपण ते असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे परतून घ्यायचं. नंतर मी टमॅटो वगैरे शिजवलेलं होतं ते मी एका ग्राइंडर जारमधून काढून घेते आणि ते आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग मी एक इंचाचा आल्याचा तुकडा पण घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यासोबतच एक्स्ट्रा अद्रक लसूण पेस्ट असेल तर तुम्ही आलं नका घालू, नाहीतर पेस्ट माझ्याकडे पेस्ट नव्हती म्हणून मी डायरेक्टली सगळं मिक्स केलेलं आहे. आणि नंतर मग मी आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक होतं तोपर्यंत कांदा ब्राउनिश झाला होता. अशा प्रकारे कांदा मी ब्राउनिश करून घेतलेला आहे. व्यवस्थित सगळे मसाले पण फ्राय झाले होते. आणि नंतर मी याच्यात घालणार आहे, आता आपण घालणार आहोत सुखे मसाले. तर माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करा. मी 1 चमचा धनिया पावडर घातली, 1 चमचा लाल तिखट घातलं, कारण आपण लाल मिरच्या पण घातलेल्या आहेत त्याच्यात. आणि मग मी याच्यात घातली थोडीशी जास्त हळद नाही घालायची आपल्याला, थोडीशी हळद घालायची. नंतर मी टमॅटो प्युरी करून ठेवली होती ती मिक्स केली आणि अशा प्रकारे सगळं एकजीव करून घेतलं आणि व्यवस्थित परतून घेतलेलं आहे सगळं. तर तुम्ही पण नक्की करून पहा अशा प्रकारे टमॅटो राईस. पण हा साऊथ इंडियन स्टाईल आहे, तुम्ही याच्यातून दुसरं कढीपत्ता वगैरे स्किप करू शकता, पण अशीच एक्झॅक्टली परफेक्टली ही पद्धत करून पहा, खूप छान लागते. अशा प्रकारे तेल सुटोसपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. आणि नंतर मग बघा मी असं मधनं झाकण करून ठेवते, कारण झाकण ठेवल्यावर मसाला पटकन शिजतो आणि तेल सुटायला सुरुवात होते. आणि नंतर आता मी 2 ग्लासाचा तांदूळ घेतलं, तर मी याच्यात 4 ग्लास पाणी घालणार आहे. आणि नंतर व्यवस्थित पाण्याला थोडीशी उकळी आली की थोडंसं आदण आलं की आपण याच्यात घालणार आहेत. मी 10 मिनटं तांदूळ भिजायला घालून मी रेस्ट करायला ठेवलं होतं तांदूळ. आणि मग नंतर असं आदण आल्यावर आपण याच्यात घालणार आहोत तांदूळ. आणि मग आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि चव टेस्ट बघायची. आपण मीठ घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळे मीठ मी फक्त टमॅटोमध्ये थोडंसं घातलं होतं. आणि मग आता आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि नंतर मग हा असा जर कढईत शिजवला तर खूप छान भात होतं, पण माझ्याकडे एवढा टाईम नसल्यामुळं मी काय केलं की कुकरला लावलेला आहे. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा. माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज लाईक, शेअर करा आणि माझे इंस्टाग्राम ID पण आहे, त्याला पण फॉलो करा. तर बघा मी आता हा तांदळाचं मी प्रमाण आहे ते सगळं मी कुकरमध्ये ॲड करणार आहे. आणि नंतर मी याच्या 3 शिट्ट्या आणि 5 मिनटं सिमवरती ठेवून मी गॅस बंद करून देणार आहे. माझी ही टमॅटो राईसची पद्धत कशी वाटली तुम्हाला ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एकली छानशी कमेंट करा की मग मला कळेल की व्हिडिओ माझा होतो आहे की नाही बरोबर. कारण काय होतं, काही कळत नाही आपल्याला, अजून मी नवीन आहे यूट्यूब चॅनलवरती, त्याच्यामुळं मला एवढं काही समजत नाही. नक्की प्लीज मला सपोर्ट करा. तर मी अशा प्रकारे बघा हा असा झाला होता भात, याचा कलरच असा येतो.